नमस्कार. विठ्ठल जोशी MPSC या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईन ग्रुप सी 2026 जी परीक्षा 27 सप्टेंबरपासून सुरू होणार होती, त्या परीक्षेची आता नवीन तारीख आलेली आहे आणि विशेष म्हणजे यावर्षी ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे. जेव्हा फॉर्म भरले होते त्यावेळेला ऑनलाईन होणार आहे असं सांगितलेलं होतं, परंतु विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे MPSCला झुकावं लागलं आणि आपला निर्णय बदलून ह्या परीक्षा आता ऑफलाईन घ्याव्या लागल्या. आता हा निर्णय घेतल्यामुळं झालेलं काय आहे की विद्यार्थ्यांनी सेंटर निवडलेले नाहीत. मग आता ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना सेंटर निवडण्यासाठी संधी दिलेली आहे. तर ते कोणत्या तारखेपासून ती लिंक ओपन होणार आहे सेंटर निवडण्याची, ती माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा असल्यामुळं अर्जही भरले नव्हते. मग त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता अर्ज भरायला मुदतवाढ दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले नव्हते त्या विद्यार्थ्यांना नव्यानं अर्ज करता येणार आहे आणि परीक्षा ऑफलाईन होणार आहे त्याचं ऑफिशियली नोटिफिकेशनसुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे. मग आता ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ऑफलाईन परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे, नवीन फॉर्म भरण्याची मुदत कोणत्या तारखेपर्यंत आहे, सेंटर भरण्यासाठी जी लिंक सुरू होणार आहे ती कोणत्या तारखेला सुरू होणार आणि कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही सेंटर निवडू शकता. बरं, सेंटर कसं निवडायचं ती सगळी व्यवस्थित माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी MPSC हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. विठ्ठल जोशी ॲपमध्ये गेल्यानंतर MPSCच्या टॅबमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. तर या ठिकाणी पहा, आज म्हणजे 16 जुलै 2026 या तारखेला हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. शुद्धीपत्रक या टायटलखाली आणि महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026. आता याच्यामध्ये ना त्यांनी बरीच माहिती दिलेली आहे की सुरुवातीला ऑनलाईन परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं, परंतु विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली, निवेदनं दिली, त्यामुळं जुलै 2027पर्यंत ऑनलाईन परीक्षा पुढं ढकललेल्या आहेत. याचाच अर्थ ऑगस्ट 2027पासून ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. आणि मग त्यांनी काय दिलेलं आहे की जुन्याच पद्धतीनं म्हणजे प्रचलित पद्धत जी आहे ऑफलाईन आणि OMR आधारित त्यानुसारच आता ह्या परीक्षा होणार आहेत आपल्या MPSC ग्रुप सीची. आता परीक्षा कधी होणार आहे तर 25 ऑक्टोबर 2026 या तारखेला ही परीक्षा होणार आहे. कधी होणार आहे? 25 ऑक्टोबर 2026. आणि ही झाली पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा होणार आहे 27 डिसेंबर 2026ला. आता महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत ना त्या पहा. तर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 31 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत. ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत. आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच त्याच्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग शुल्क भरणे आवश्यक आहे. म्हणजे आता चलनाद्वारे जे परीक्षा शुल्क भरलं जायचं ती पद्धत बंद केलेली आहे. आता त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं काय ते पहा. तर त्यांनी सेंटर सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यासुद्धा तारखा दिलेल्या आहेत की महाराष्ट्र गट सेवा पूर्वपरीक्षा 2026 करिता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी जिल्हा केंद्राची निवड करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये म्हणजे सुरुवातीला प्रोफाईलमध्ये जायचं. प्रोफाईल ओपन केल्यानंतर लॉग इन म्हणजे माय अकाउंटमध्ये जायचं. त्याच्यानंतर व्ह्यू या बटनवर टच करायचं आहे. त्यानंतर सेंटर सिलेक्शन करायचं आहे आणि ज्या जिल्ह्यात तुम्हाला परीक्षा द्यायची आहे ते जिल्हा तुम्ही निवडायचा आहे. त्याच्यानंतर जिल्हा निवडल्यानंतर अप्लाय बटनवर टच करायचं आणि नंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढे पहा, ही प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे तर 19 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. ते 31 जुलै 2026 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही सेंटर निवडू शकता. म्हणजे तुमची सेंटर निवडण्यासाठीची जी लिंक आहे ती 19 जुलै 2026 दुपारी 2 वाजता सुरू होऊन 31 जुलै 2026 रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर अशा पद्धतीनं हे महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत आणि महत्त्वाची तेवढी सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर आता परीक्षा 25 ऑक्टोबरला होणार आहे हे लक्षात ठेवा.
परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे हेही लक्षात ठेवा. सिलॅबस तोच असणार आहे, सिलॅबसमध्ये काही बदल नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी MPSC जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.